हॅलो, नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो. मी अभिषेक सावरकर टेक्नॉट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत जी येणारी मेगा भरती आहे पोलीस मेगा भरती आहे 15,631 पदासाठी येणारी जी मेगा भरती आहे त्याबद्दल मार्गदर्शन आज मी करणार आहे. तुम्हाला थोडं इन्फॉर्मेशन काढून मी तुम्हाला व्हिडिओ बनवतो आणि त्यानुसारच माहिती येणार किंवा नोटिफिकेशन आउट येणार. जे मी सांगणार तेच त्या रिलेटेड तिथे असणार. जास्त फरक पडणार नाही. 1-2 नियममध्ये चेंजेस झाले तर झाले. अदरवाईज जेव्हा 2023मध्ये पोलीस भरती कंडक्ट केली होती ॲज पर सेम रूल त्याच नियमाने 2026मध्ये सुद्धा पोलीस भरती कंडक्ट होऊ शकतो त्याच रूलनुसार. तर मित्रांनो, आजचा विषय आहे जे येणारी 15,631 पदाची पोलीस मेगा भरती येणार आहे. हे रिलाईज ऑक्टोबरच्या लास्ट वीकमध्ये किंवा नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये नोटिफिकेशन आउट होणार असा माझा अभ्यास केलेली स्टडी त्याबद्दल सांगते. तर मित्रांनो, यासाठी सर्वप्रथम पोलीस जे भरती निघणार आहे मेगा भरती त्यामध्ये 4 पदे निघणार आहेत 15,631मध्ये. त्यामध्ये डिवाइड होईल. जेवढ्या जागा रिक्त असल्या त्यानुसार जागा भरावं लागणार डिपार्टमेंटला. तर यामध्ये सर्वात जास्त जागा पोलीस शिपाईचे असतात. पोलीस कॉन्स्टेबलच्या जवळपास 12,500पर्यंत पोलीस कॉन्स्टेबलच्या जागा असणार. त्यानंतर पोलीस शिपाई चालकच्या जागा असणार. आणि एक महत्त्वाचं म्हणजे असं विद्यार्थी मित्रांनो, मी असे पण सुद्धा काही नमुने पाहिले आहे की पोलीस चालकसाठी पेपर देतात, ते फॉर्म भरतात आणि त्यांच्याकडे लायसनच नसतात. हे लक्षात ठेवा. पोलीस चालकसाठी TRचं लायसन असणं आवश्यक आहे. TR म्हणजे काय आता तर ट्रान्सपोर्टचं लायसन असणे आवश्यक आहेत. हेवीचं ट्रान्सपोर्टचं लायसन असणे आवश्यक आहेत. आणि 1-2 प्रकारचे लायसन असतात. एक असतात NTचं आणि दुसरं असतात TRचं. तर मी अशी नमुने पाहिले आहे, मी माझ्या अनुभवावरून सांगतो आहे की त्याच्याकडे लायसन असतं NTचं, पण त्याला हेच कळत नाही NT आणि TRमधला फरक काय असतो. NTच्या लायसनवर तो चालक शिपाईचा फॉर्म भरतो आणि एक्झाम द्यायला जातो. आणि जेव्हा तिथं त्याचं व्हेरिफिकेशन होतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, समोर सर्व क्लिअर होतात, सर्व गोष्टी बरोबर असते त्याच्या, आणि तेव्हा मग तिथं तो डिस्क्वालिफाईड होऊन जातो, डिसमिस होऊन जातो. तर लक्ष ठेवा मित्रांनो, TRचं लायसन असणे अतिशय आवश्यक आहेत. प्रथम गोष्ट आहे ते. इथं नमुने असे असतात, काही लायसन असते NTचं आणि फॉर्म भरतात चालकसाठी, तर तसं चालणार नाही. हे प्रथम गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर पोलीस शिपाईसाठी 12वी पास असणं आवश्यक आहे आणि उरलेले 2 पदे आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आता याची स्टडी कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. पोलीस भरती तर निघणारच आहे, हे नक्की आहे. आता निगेटिव्ह होऊ नका. निगेटिव्ह व्यक्तींपासून, नकारात्मक व्यक्तींपासून दूर राहण्याचा प्रयत्न पूर्णपणे करा. जे नकारात्मक बोलतील किंवा आपल्याला खालचेपणा दाखवतील किंवा असं होणार नाही तसं होणार नाही, त्यांच्यापासून दूर राहा. आणि एक गोष्ट म्हणजे या गोष्टीचा विचार करा की आपण फिजिकली फिट असणं अत्यंत आवश्यक आहे. काय मित्रांनो, फिजिकली फिट असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचा 20 मार्काचा गोळा आहे, त्यामध्ये 20 मार्काची रनिंग आहे आणि 10 मार्काची 100 मीटरची रेस आहे. जो व्यक्ती 10 सेकंडमध्ये 100 मीटर क्रॉस करेल, पूर्ण करेल, त्याला 10 पैकी 10 मार्क मिळणार. तसंच गोळाफेक 20, त्यामध्ये 20 मार्काचा जो दिलेल्या मीटरमध्ये असते तेवढ्या मीटरमध्ये रेंजमध्ये जर आपण गोळा फेकला आउट ऑफ, तर आपल्याला आउट ऑफ मार्क भेटते. जास्त काही डीपमध्ये सांगण्याची काही गरज नाही मित्रांनो. पोलीस भरती हे अतिशय प्रसिद्ध महाराष्ट्रातील एक भरतीचा प्रकार आहे, जे की आज सर्वांनाच माहीत आहेत. तर जास्त डीपमध्ये सांगण्याची मलाही गरज नाही. मी जस्ट वरून
लाईटली तुम्हाला मार्गदर्शन करतो आहे. पोलीस भरती म्हणजे की खूप डीपली माहिती करून घेण्याची काही गोष्ट नाही. सर्वांना बहुतांश विद्यार्थी मित्रांना माझ्या माहिती आहेत की पोलीस भरतीमध्ये काय असतात, कसं फिजिकल असतात, की पेपर किती मार्कचा असतो. तर पेपर 100 मार्कचा असतो. यामध्ये 4 सब्जेक्टमध्ये डिवायडेड केलेला असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. 100 मार्कचा पेपर तुमचा आणि 50 मार्कचं फिजिकल. यामध्ये जर तुम्ही फिजिकलमध्येच परिपूर्ण असले आणि पेपरमध्ये तुम्ही 50-60 स्कोअर केला तर तुमचं सिलेक्शन होऊ शकणार नाही. माझी गोष्ट निगेटिव्ह धरू नका, पण तुम्हाला मी सांगतो आहे की अभ्यास कसा करायचा. अभ्यास हा एक टाईम फिजिकलही चालू ठेवायचं आपलं आणि दुसऱ्या टाईम नाईटला अभ्याससुद्धा करणं गरजेचं आहे. जितकं तुम्ही फिजिकलला महत्त्व देतात तितकंच महत्त्व अभ्यासाला सुद्धा देणं आहेत मित्रांनो. नाही तर काही विद्यार्थी असे आहेत की फिजिकलमध्ये परिपूर्ण असतात, आउट ऑफ मार्क मिळवतात, 45च्या अबोव असतात, इवन 90, 49, 50 असतात, पण त्यांचा पेपरच निघत नाही मित्रांनो. पेपरमध्येच त्यांचा स्कोअर कमी येत असल्यामुळे ते हर्ट होतात, दुखवतात. तर त्यापूर्वी मी तुम्हाला आत्ताच अलर्ट करत आहेत, सावधान करत आहेत की आता आपल्यापाशी कमी जास्त 3 ते 4 मंथ आहेत. तर त्या 3 ते 4 मंथमध्ये आपण कसा अभ्यास करायचा, कसं फिजिकल कवर करायचं त्याबद्दल मी बोलणार आहेत. विशेष म्हणजे माझा फोकस सर्वात जास्त कशावर असणार आहे, तर 3 ते 4 महिन्यामध्ये पोलीस भरती कशी कवर करायची. मित्रांनो, पोलीस भरती येणारे नक्कीच आहेत. तुम्ही जर लेझीनेस स्वतःमध्ये ठेवू नका. जर म्हणसाल पोलीस भरती रिक्रुटमेंट आउट झाल्यावर मी रनिंगला जाणार, गोळा फेकणार किंवा अभ्यास चालू करणार, तसं करू नका मित्रांनो. रनिंगसाठी कमी जास्त 3 ते 4 महिने डेली रनिंग असणं आवश्यक आहे मित्रांनो. आणि टायमिंग लावून रनिंग करत जा असं माझं म्हणणं आहे. जो 6.30 सेकंदाचा टायमिंग दिला आहे एका माईलसाठी, म्हणजे 1600 मीटरसाठी, तर टायमिंग लावून रनिंग करत जा. विशेष करून खेड्यातले विद्यार्थ्यांना सांगतो आहे, कुठे एखादी पडीत जागा असली, काही असलं आहे तर तिथे मस्त ग्राउंड तयार करा, सर्कल तयार करा आणि तिथे टाईम लावून कसे धावणं, किंवा मग मी 6 किलोमीटर धावतो, मी 12 किलोमीटर धावतो, पण त्या धावण्याला जर टायमिंगच नसली आणि कन्सन्ट्रेशन नसली तर तुमच्या धावण्याला काही उपयोग राहत नाही मित्रांनो. टाईम लावून धावत जा आणि त्याचसोबत स्टडीसुद्धा, सपोर्टिव्ह स्टडी आणि सेल्फ स्टडी ह्या दोन्ही स्टडी करायच्या. आता सपोर्टिव्ह स्टडीमध्ये कशा, एखाद्या कोर्सचं सबस्क्रिप्शन घ्या, जसं की कराडे सर आहेत, आपले कांगणे सर आहेत, आणि असे महाराष्ट्रात अनेक प्रकारचे आहेत, फिजिक्सवाला आहेत किंवा असे अनेक प्रकारचे आहेत. पण तुम्हाला जे योग्य वाटेल ते तर मी काही सांगणार नाही. तुम्हाला जे योग्य वाटेल, ज्या शिक्षकाचं सर्वात जास्त समजेल किंवा आनंदी आणि उत्साहाने शिकू शकाल तुम्ही, अशा शिक्षक लोकांचं तुम्ही स्वतः त्यांचं सबस्क्रिप्शन, त्यांचे कोर्स जॉईन करा आणि टेस्ट सिरीज द्या. टेस्ट सिरीज अत्यंत महत्त्वाची आहे. टेस्ट सिरीज हा आपला एक पेपरच असतो असं समजून चला. आपण पोलीस भरतीचा एक पेपरच देत आहे बा असा विचार करून त्या टेस्ट सिरीज द्या. तुम्हाला सराव होणार की गिवन टाईममध्ये 100 मार्कचा पेपर आपण किती सॉल्व करू शकतो, त्यामधले क्वेश्चन किती तंतोतंत प्रॉपर सॉल्व करू शकतो, या गोष्टीचा नक्की विचार करा आणि त्यानुसार टेस्ट सिरीज सर्वात जास्त द्या मित्रांनो. प्रिव्हियस इयरचे पेपर असो किंवा मॉक टेस्ट असो तयार केलेल्या, ते सर्व द्या तुम्ही. त्यामधून तुमचा सर्वात मोठा फायदा होणार आहे. तुमच्या नजरेखालून प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन किंवा येणारे नवीन क्वेश्चन ते सुद्धा रिपीटेड जाणार अभ्यासात. आणि पुढं जो पोलीस भरतीचा जो पेपर असणार त्यामध्ये तुमचा एखादा क्वेश्चन PYQ पेपरमधूनच क्वेश्चन उतरतात, हे तर नक्की आहे. कन्सेप्टसुद्धा तेच असतात. एखादा क्वेश्चन किती काही हार्ड असला तर कन्सेप्ट तोच असतो विद्यार्थी मित्रांनो. पेपरमध्ये 90+ स्कोअर ठेवा आणि फिजिकलमध्ये 40+ स्कोअर ठेवा. सर्वसामान्य विद्यार्थ्यापासून बोलतो आहे मी. जर सिलेक्शन पाहिजे असेल तर मित्रांनो, काय म्हटलं मी,
पेपरमध्ये 90+ आणि फिजिकलमध्ये 40+. तुमचं सिलेक्शन पक्कं असणार तेव्हा. ते तर सांगितलंच मी. एक तर पोलीस भरती नोटिफिकेशन रिलाईज होणार एक तर ऑक्टोबरच्या एंडला किंवा नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये. तिथून तुम्हाला 1 महिन्याची फॉर्म फिलअप करण्यासाठी मुदत देणार. होऊ शकतो मे बी कदाचित 10-12 दिवसासाठी डेट आणखी इन्क्रीज होणार. म्हणजे नोव्हेंबरमध्ये निघाली नोव्हेंबरचा पूर्ण महिना किंवा 12-13 डिसेंबर 15 डिसेंबरपर्यंत फॉर्म भरणं सुरू राहणार. त्यानंतर तिथून 1 महिन्यानं किंवा 30 ते 45 दिवसानंतर तुमचं फिजिकल होणार. फिजिकल झाल्यावर फिजिकल झाल्याबरोबरच तुमचा निकाल लागतो. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही फिजिकलला गेला असं नाही आज फिजिकल झालं आणि 2-3 दिवसांना तुमचे मार्क्स माहीत पडेल असं काही नसतं त्यामध्ये. तेव्हाच्या तेव्हाच जेव्हा मी यवतमाळला माझी 2023ला फिजिकल टेस्ट झाली होती पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी, तेव्हा मला त्याच दिवशी त्यांनी माझं फिजिकल घेतलं. 3 तासामध्ये आमचं फिजिकल झालं. सकाळी 3 तासात फिजिकल झाले आणि तिथून अर्ध्या 1 तासानं मला माझा रिझल्ट दिला हाती. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालं. तेव्हा सर्व टेक्निकल पद्धत होती. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती राहू शकतात फिजिकल कंडक्ट करण्याचा. ते जे पोलीस भरती आहे पूर्ण कंडक्ट कोण करते तर या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट. ही जी पोलीस भरती आहेत महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट कंडक्ट करणार आहेत. किंवा TCS IBPS असे काहीही लफडे किंवा काहीही गोष्टीच्या मागं अफवा काही फैलायच्या नाही किंवा ऐकायचं नाही. जर कमी ज्ञान असलं तर एखाद्या चांगल्या विचारवंताचा व्हिडिओ पाहायचा, सर्व गोष्टीचं ज्ञान करून घ्यायचं, पेपर पॅटर्न माहीत करून घ्यायचं, PYQ सॉल्व करायचे. सर्वात जास्त PYQ वरून तुम्हाला जो पेपर काढतो ना त्याचा माइंडसेट माहीत पडतो. तुम्हाला कोणत्या लेवलवर प्रश्न येतो, त्याची हार्डनेस किती, कोणत्या लेवलपर्यंत ते आपल्याला विचारू शकतो. तो जो पेपर काढतो ना त्या सरांचा किंवा त्या व्यक्तीचा आपल्याला माइंडसेट, त्याचा अराऊंड, त्याची क्षमता पेपर काढण्याची या सर्व गोष्टीचा आपल्याला आलेखन माहिती होऊन जातो. त्यावरून आपण स्वतः एक अंदाज लावू शकतो. आपली स्ट्रॅटेजी लावून आपण एक स्वतः पेपर तयार करू शकतो आणि जवळपास खूप फायदा होतो अशा गोष्टीचा आपल्याला. तर विशेष म्हणजे हे की तुम्ही पोलीस भरती करत असताना हवेच समजू नका. जागा तर निघणारच आहे. खूप जागा निघते. खूप जागा झाल्या. खूप म्हणजे एकदमही नाही झाल्या. जेवढ्या रिक्त आहे तेवढ्याही नाही काढल्या त्यांनी. पण विचार केला तर खूप जास्त विद्यार्थी सिलेक्ट होतात. 15,631 जागा म्हणजे एकदम जास्त नाही आणि एकदम कमी नाही झाल्या, पण मध्यमवर्गीय झाल्या आहेत जागा. त्यासाठी तुम्ही रनिंगही सारखी ठेवा. 1600 मीटर म्हणजे 1 माईल आणि अभ्याससुद्धा सारखाच ठेवा. सारख्याच लेवलनं ठेवा. असं समजू नका मित्रांनो की मी रनिंगमध्ये परिपूर्ण आहे, फिजिकलमध्ये परिपूर्ण आहे, मला 40+ येणार, 45+ येणार आणि जर इकडे पेपरमध्ये पाहिलं तर तिकडे आपला काहीच दिवा लागणार नाही. असं करू नका. पोलीस भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. हा सर्वात मोठा फायदा आहे. त्यामध्ये तुक्केसुद्धा मारू शकता तुम्ही आलं नाही तर, पण तुक्के सफिशियंट नसणार सिलेक्शन होण्यासाठी. तुमच्या समोरचा विद्यार्थी तो पहिले सिलेक्शन होणार त्याचं, कारण की त्याचा अभ्यास तुमच्यापेक्षा टफ असणार. काय म्हटलं मी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही लेझीनेस स्वतःमध्ये ठेवला की मी फिजिकलमध्ये परिपूर्ण आहे, मी 45+ घेतो, आउट ऑफ 50 घेतो आणि तुम्ही पेपर सॉल्व करण्यामध्येच जर सक्षम नसाल तर तुमच्या समोरचा विद्यार्थी ज्याचं फिजिकल बल चांगला आहे, 40+ आहे आणि तो रेग्युलर पेपरचा अभ्यास पण करत होता, जर त्याला 80+ असला आणि इकडले 40+ असले तर तुम्हीच विद्यार्थी मित्रांनो विचार करा. 125पर्यंत त्याची लिस्ट होते आणि यादी आपली 120च्या अबो कट ऑफ तुम्ही समजू शकता. 120 पैकी 120च्या अबो ज्याला मार्क असले तो कन्सिडर करा लाईटली की तो त्याचं सिलेक्शन होईलच बा म्हणून. तर त्याबद्दल बोलतो आहे मी तुम्हाला की स्टडीसुद्धा सपोर्टिव्ह प्लस सेल्फ स्टडी करा. सपोर्टिव्ह म्हणजे कशी, सबस्क्रिप्शन घ्या, टेस्ट सिरीज सॉल्व करा फोनमार्फत. सर्व या आजकाल कोणीही देतात आणि जास्त काही कॉस्ट आहेत नाही. त्याबद्दल 1,000-500 रुपयात तुमची पूर्ण स्टडी होऊन जातो, टेस्ट सिरीज सर्वच. इवन कांगणे सरांनी ऑफर दिलं होतं 14-15 ऑगस्टला
₹20 बॅच कोणती त्यांची टेस्ट सिरीज कोणती ₹20 फक्त बॅच ओव्हरऑल महाराष्ट्राला. तेव्हा मी पण घेतले त्यांचे 1-2 बॅच. आता ती ऑफर नाही आहेत. आता त्यांची बॅच प्रत्येक ₹100 आहेत. आता जास्त महाग नाही आहेत ते. पैशाचा विचार करू नका. आता मी माझा टाईम देत आहे किंवा मग कोणी विद्यार्थी मित्रांनो असे आहेत जे कामाला जातात. असं नाही म्हणत मी, तुम्ही काम करूनसुद्धा तयारी करू शकतात पेपरची प्लस फिजिकलची. पण त्यासाठी तुमचा टायमिंग जुळला पाहिजे की बा मी टाईम कमी देतो असं नसतं विद्यार्थी मित्रांनो. मी कामाला जातो किंवा मी कमी दर्जाचा आहे किंवा माझ्याकडे मी गरीब आहेत पैशाने किंवा विद्यार्थी मित्रांनो जरी विद्यार्थी पैशानं जरी गरीब असला ना तरी हा विद्यार्थी किंवा विद्यार्थी हा विचारानं गरीब नसला पाहिजे. विचारानं गरीब नसला पाहिजे. त्याच्याजवळ खूप टाईम आहेत, तो जास्त टाईम देतेत असं काहीही नसतं विद्यार्थी मित्रांनो. मन लावून स्टडी, फिजिकल, जिद्दीनं, चिकाटीनं, छंदानं सर्व गोष्टीचा प्रयत्न करा. स्टडी प्लस फिजिकल तुमचं नक्कीच सिलेक्शन होणार. जो विद्यार्थी मन लावून करेल त्याचं नक्कीच सिलेक्शन होणार हा माझा विश्वास आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. इथेच थांबतो. पुढचा व्हिडिओ कशाबद्दल बनवायचा ते मला नक्की सांगा. मी असेच रँडमली व्हिडिओ बनवत असतो. पहिले स्टडी करत असतो त्या व्हिडिओ ज्याबद्दल बनवायचा आहे त्या, आणि त्यानंतर मी माझे मत तुमच्यामध्ये मांडत असतो. व्हिडिओ आवडल्यास सांगा, नाही आवडल्यास तोही सांगा. माझी चुका सांगा, त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार मी. तर इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू.